नमस्कार मंडळी, आज आपण बनवतोय व्हेज कटलेट। त्याच्यासाठी 2 बटाटे, 1 कांदा, मटार, 1 शिमला मिरची, फरसबी आणि गाजर। मटार शिजवून घेतले। गाजर, फरसबी, कांदा, शिमला मिरची व्हेजिटेबल कटरमध्ये बारीक करून घ्यायचं आणि उकडलेला बटाटा आणि मटारामध्ये मिक्स करून घ्यायचं। एक वाटी कोथिंबीर टाकायची आणि भिजवलेले 1 वाटी पोहे टाकायचे आणि सगळं मिक्स करून घ्यायचं। चवीनुसार 1 चमचा मीठ, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला टाकायचा आणि अर्धा चमचा हळद टाकायची। हे सगळं मिक्स करून घ्यायचं। एका वाटीमध्ये 2 चमचे मैदा घेऊन त्यात चवीनुसार मीठ टाकायचं आणि थोडं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं। दुसरीकडे ब्रेड क्रम्स करायला तव्यावर ब्रेड गरम करून घ्यायचे आणि ते मिक्सरला बारीक करून घ्यायचे। मिक्स केलेलं मिश्रण त्याला गोल टिक्कीचा आकार द्यायचा। तुम्हाला जो आवडेल तो आकार तुम्ही देऊ शकता। टिक्की मैद्यामध्ये डीप करायची आणि ब्रेड क्रम्समध्ये डीप करून तव्यावर शॅलो फ्राय करायची। हे बघा, अशा टिक्की तयार करून घ्यायच्या आणि तुम्ही अशा फ्रीजमध्येही ठेवू शकता। 8 दिवस छान राहतात। तव्यावर कमी तेलामध्ये शॅलो फ्राय करून घ्यायच्या। एका साईडनी गोल्डन ब्राऊन झाल्या की मग ती दुसरी साईड गोल्डन ब्राऊन करायची। अशी गोल्डन ब्राऊन झाली की मग दुसऱ्या बाजूने गोल्डन ब्राऊन करायची व कालत्याने असे थोडा दाब द्यायचा, म्हणजे वरचं कोटिंग एकदम क्रिस्पी होतं आणि आतमध्ये सॉफ्ट होतात कटलेट। मीडियम गॅसवर, बारीक टू मीडियम गॅसवर छान शॅलो फ्राय करून घ्यायचे। तुम्ही डीप फ्राय करू शकता। हे बघा, आपले कटलेट तयार आहेत। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करा। हे बघा किती छान झालेत कटलेट, खायला इतके सुंदर लागतात ना। मी तुम्हाला काट्याने दाखवते, वरचं कोटिंग किती छान क्रिस्पी झालं एकदम। एक कटलेट तुम्हाला मी तोडून दाखवते। बघा, वरचं आवरण किती छान क्रिस्पी व आतून सॉफ्ट झालंय। अशा प्रकारे तुम्ही पण करून बघा।